मी क्षितिज राजेश मोहन मृत राजेश वासुदेवराव मोहनचा मुलगा. आज 20/11ला माझ्या पप्पांनी संतोष केंद्रे, लक्ष्मण पावडे आणि रामकृष्ण शिंदेच्या जातीवादक शिवीगाळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी 20/11/2025 रोजी विष प्राशन करून स्वतः आत्महत्या केली. त्या दिवसापासून तर आज तारीख 3 डिसेंबर 2025 पर्यंत आतापर्यंत संतोष केंद्रे, लक्ष्मण पावडे आणि रामकृष्ण शिंदेला अटक झाली नाही. हा आमचा मोठा प्रश्न माझ्या परिवाराकडून पोलीस प्रशासनाला आम्ही करत आहोत. जर 2 दिवसाच्या आत संतोष केंद्रे, लक्ष्मण पावडे आणि रामकृष्ण शिंदेला अटक झाली नाही तर आम्ही माझ्या परिवारासोबत CP ऑफिस समोर आमरण उपोषण करण्यात भागी पडलेलो आहोत. माझा एक प्रश्न आहे या पोलीस प्रशासनासमोर. जर तीन आरोपी हे अधिवक्त्यांना भेटतात, ॲडव्होकेट्सना भेटतात, वकालतनामावर सही करतात, म्हणजे ते कुठे आहेत? ते इथेच कुठेतरी लपलेले आहेत. कोणाच्या पोटात घेऊन बसलेले आहेत? कोण यांना एवढं सपोर्ट करत आहे? हे लोक सगळे आपल्या अमरावतीमध्ये असताना हे पोलीस प्रशासन त्यांच्या पोटाची घालून बसलेले आहे. याच्या मागे फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन कारणीभूत आहे. जर ते सही करायला येऊ शकत समोर, जर ते वकिलांसोबत संवाद करायला येऊ शकतात समोर, तर ते प्रशासनासमोर जाऊन अटक का होत नाही? हा माझा तुला सवाल आहे आपल्या पोलीस प्रशासनाला. तुम्ही त्यांची सही घेताना त्यांना बाहेर यावं लागलं कुठेतरी. वकील साहेब कोणते गेले नाही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. तर ते पोहोचले त्यांच्यापर्यंत तर पोलिसांना माझा प्रश्न आहे, तुम्ही का पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत? का?